नमस्कार मित्रांनो, मी विशाल आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। आज रविवार असल्यामुळे छोटी बच्ची कंपनी बोलली की बापू दादा काही होऊ दे। मग काय, मी बोललो आपण मस्त खिचडी बनवू। सर्वांनी आपापल्या घरून कांदे, टोमॅटो, बटाटे आणि जे जमेल ते सर्व घेऊन आले आणि मग झाली ती खिचडी पार्टीची सुरुवात। चुलीसाठी लाकडं लागणार होती। सर्वांनी मग मोर्चा लाकडांकडे वळवला आणि बघता बघता लाकडं पण जमा झाली आणि छान प्रकारे तोडून सुद्धा ठेवली। आता सर्व तयारी तर झाली होती, परंतु खिचडी बनवणारे शेफ म्हणजेच गोटूभाई अजून अवेलेबल नव्हते। मग काय, ते येईपर्यंत आम्ही छान द्राक्ष खाण्याचा आनंद लुटला आणि उशिरा का होईना परंतु गोटूभाईने आपली उपस्थिती दिली आणि आपल्या कामाला सुरुवात देखील केली। छान मस्तपैकी चूल मांडली आणि लगेच चूल पेटवली सुद्धा। चूल पेटेपर्यंत इकडे भैयाने कांदा, बटाटे, टोमॅटो आणि इतर गोष्टी छान कट करून ठेवला। आता फायनली सुरुवात झाली ती खिचडी बनवायला। सुरुवातीला कांदा टाकून छान परतून घेतला आणि त्यात जिरे घातले आणि नंतर त्यात आलं लसूण पेस्ट टाकून छान सर्व एकत्र करून घेतलं। सर्व छान परतल्यानंतर टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर घातली आणि नंतर आलं, लसूण, हिरवी मिरची, तेजपान आणि सर्व मसाले जसे की गरम मसाला, एव्हरेस्ट मसाला आणि लाल मिरची, सर्व मसाले एकजीव झाल्यानंतर त्यात भिजवलेली सोयाबीन, शेंगदाणे आणि बटाटे घातले आणि नंतर चवीनुसार मीठ। आणि पाण्याला उकळी आल्यानंतर फायनली त्यात टाकले तांदूळ आपली खिचडी जवळपास तर झालीच होती, पण गोटूभाई बोलले थोडा दम देऊ। मग काय, तोपर्यंत काहीतरी मनोरंजन म्हणून सर्व चिमुकल्यांनी वाजवण्याचा आनंद घेतला। माझ्याबद्दल असलेल्या प्रेमापोटी माझ्या नावाचं गाणं देखील गायलं आणि त्याचा मला मनस्वी आनंद देखील झाला। आणि फायनली खिचडी झाली आणि आम्ही सर्व मित्रपरिवार जेवण करण्यासाठी बसलो। खिचडी तर एकदम छान झाली होती आणि ती होणारच होती, कारण इथे असणाऱ्या प्रत्येक लहानग्याची निरागसता, ती मेहनत आणि आतुरता यांची असणारी जोड। खिचडी सोबत होता तो कांदा आणि लोणचं। सर्वांनी जेवणाचा छान आस्वाद घेतला आणि आजच्या ह्या दिवसाच्या आठवणी आणि आनंद सोबत घेऊन आपल्या घरी प्रस्थान केले। धन्यवाद।